माझे प्रिय बंधू आणि भगिनी, जसं तुम्हाला माहीत आहे की आपलं हे जे चॅनल आहे आव कुराण समजेल, त्याच्यावर आपण सूरे बकरा जे आहे, जे पवित्र ग्रंथ आहे कुराणी मध्ये, त्याच्यामधलं दुसऱ्या क्रमांकाचा अध्याय आहे. तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सूरे बकरामधले काही श्लोक, त्यांचा अर्थ आणि संदेश समजण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपला जे मागचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण सूरे बकराचे 3 श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक 172 ते 174 बघितले होते. आणि त्यांच्यामधून जे मुख्य धडे आपण शिकलो होतो त्याच्यामध्ये नंबर 1, नेहमी हलाल आणि पवित्र अन्न व उपजीविका स्वीकारा. नंबर 2, अल्लाच्या प्रत्येक नेमतबद्दल कृतज्ञ राहा. नंबर 3, हलाल आणि हरामच्या मर्यादांचे पालन करा. नंबर 4, खरी मजबुरी असेल तर इस्लाम सवलत देतो. नंबर 5, धर्माचा वापर सांसारिक फायद्यासाठी करणे हे मोठे पाप आहे. नंबर 6, अल्लाचे सत्य कधीही लपू नका. आणि नंबर 7, धार्मिक ज्ञान प्रामाणिकपणे आणि निष्ठेने इतरांपर्यंत पोहोचवा. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि हा बेल आयकॉनला दाबा. आता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जे पुढचे 2 श्लोक आहेत ते श्लोक क्रमांक 175 आणि 176 त्यांचा अर्थ आणि संदेश समजायचा आहे. तर सर्वात आधी आपण श्लोक क्रमांक 175चा मराठीत अर्थ बघू. हे ते श्लोक आहेत ज्यांनी मार्गदर्शनाच्या बदल्यात मार्गभ्रष्टता आणि क्षमाशीलतेच्या बदल्यात शिक्षा विकत घेतली. मग ते अग्नी सहन करण्यास किती धैर्यवान आहेत. आता या श्लोकाचं स्पष्टीकरण, या श्लोकात अशा लोकांच्या मोठ्या नुकसानीचे वर्णन केले आहे जे अल्लाहचे मार्गदर्शन सोडून मार्गभ्रष्टता स्वीकारतात आणि अल्लाहच्या क्षमेला सोडून शिक्षेचा मार्ग निवडतात. मुख्य मुद्दे. नंबर 1, अल्लाहचे मार्गदर्शन ही खूप मोठी नेमत आहे. नंबर 2, सत्याच्या बदल्यात जगातील तात्पुरता फायदा निवडणे हे मोठे नुकसान आहे. नंबर 3, अल्लाहचे मार्गदर्शन नाकारणे माणसाला शिक्षेच्या मार्गावर नेऊ शकते. नंबर 4, माणसाने आपल्या चुकांबद्दल अल्लाहकडे मनापासून तौबा करावी. आणि नंबर 5, तात्पुरता सांसारिक फायद्यासाठी अल्लाहचे मार्गदर्शन सोडू नये. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, बेशीर मोहम्मद यांनी सांगितले, आदमच्या सर्व मुलांकडून चुका होतात आणि चूक करणाऱ्यांमध्ये उत्तम ते आहेत जे तौबा करतात. ही हदीस जामे तिरमिझीमध्ये उल्लेख केलेली आहे. या हदीस मधून शिकवण मिळते की चूक झाल्यास माणसाने निराश न होता अल्लाहकडे परत यावे आणि मनापासून तौबा करावी. आता या श्लोकाशी निगडीत जे सहाब्यांच्या जीवनातील उदाहरण आहे, तर सहाबा किराम जे होते अल्लाहच्या मार्गदर्शनाला अत्यंत महत्त्व देत असत. ते कुराण आणि सुन्नतला दृढपणे धरून राहत आणि तात्पुरत्या सांसारिक फायद्यापेक्षा अल्लाहची प्रसन्नता पसंत करत. आता या श्लोकाला आजच्या जगाशी कसं जोडू शकतो आपण, तर हा श्लोक आपल्याला शिकवतो. नंबर 1, तात्पुरत्या फायद्यासाठी सत्य सोडू नका. नंबर 2, पाप आणि चुकीच्या मार्गापासून दूर राहा. नंबर 3, चूक झाल्यास मनापासून अल्लाहकडे तौबा करा. आणि नंबर 4, सांसारिक फायद्यासाठी अल्लाहचे मार्गदर्शन आणि क्षमा सोडू नका. आता या श्लोकातून जे महत्त्वाचे धडे आपण शिकतो. नंबर 1, अल्लाहचे मार्गदर्शन ही सर्वात मोठ्या नेमतांपैकी एक आहे. नंबर 2, मार्गभ्रष्टता स्वीकारणे हे मोठे नुकसान आहे. नंबर 3, सांसारिक फायदा हा आखिरतीच्या यशापेक्षा काहीच नाही. नंबर 4, अल्लाहची क्षमा मिळविण्यासाठी मनापासून तौबा करावी. आणि नंबर 5, प्रत्येक परिस्थितीत अल्लाहच्या मार्गदर्शनाला घट्ट धरून राहावे. आता याच्या पुढचा जे श्लोक आहे 176, याचा मराठीत अर्थ असा आहे, हे अशासाठी आहे की अल्लाहने हा ग्रंथ सत्यासह अवतरित केला आहे आणि निसंशय ज्यांनी या ग्रंथाबद्दल मतभेद केले ते सत्याच्या विरोधात फार दूर गेले आहेत. आता हे श्लोक स्पष्टीकरण, या श्लोकामध्ये अल्लाह स्पष्ट करतो की कुराण सत्यासह अवतरित करण्यात आला आहे. जे लोक जाणून बुजून अल्लाहच्या ग्रंथाचा विरोध करतात किंवा त्याबद्दल चुकीचे वाद निर्माण करतात ते सत्यापासून दूर जातात. मुख्य धडे.
कुराण अल्लाहचे सत्यासह अवतरित केलं आहे. कुराण अल्लाहने सत्यासह अवतरित केलं आहे. नंबर 2, कुराण मानव जातीसाठी मार्गदर्शनाचा स्रोत आहे. नंबर 3, अहंकार किंवा हट्टीपणामुळे सत्य नाकारू नये. नंबर 4, धार्मिक बाबतीत प्रामाणिक ज्ञान आणि पुराव्याचे पालन करावे. नंबर 5, कुराणच्या मार्गदर्शनाचा आदर करून त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आता या श्लोकाशी निगडीत जे हदीस आहे, प्रेषित मोहम्मद यांनी सांगितले, तुमच्यापैकी सर्वात उत्तम तो आहे जो कुराण शिकतो आणि शिकवतो. ही हदीस सही बुखारीमध्ये उल्लेख केलेली आहे. या हदीस मधून कुराण शिकवण्याचे, समजून घेण्याचे आणि इतरांना शिकवण्याचे महत्त्व स्पष्ट होते. आता या श्लोकाची निगडीत 6व्यांचे जीवनातील उदाहरण आहे. साहबा किराम फक्त कुराणचे पठण करत नसत, तर त्याचा अर्थ समजून घेऊन त्यानुसार आचरण करत असत. त्यांच्यासाठी कुराण हे अल्लाहच्या मार्गदर्शनाचे सर्वोच्च साधन होते. आता या श्लोकाला आजच्या जगाशी कसं जोडू शकतो आपण, तर हा श्लोक आपल्याला शिकवतो. नंबर 1, कुराण वाचा आणि त्याचा अर्थ समजून घ्या. नंबर 2, प्रामाणिक आणि विश्वसनीय इस्लामी ज्ञान मिळवा. नंबर 3, अहंकार किंवा वैयक्तिक इच्छांमुळे सत्यापासून दूर जाऊ नका. नंबर 4, कुराणच्या शिकवणी आपल्या दैनंदिन जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करा. आता या श्लोकातून जे मुख्य धडे, महत्त्वाचे धडे आपल्याला शिकवायला मिळतात. श्लोक 176 पासून. नंबर 1, कुराण सत्यासह अवतरित करण्यात आला आहे. नंबर 2, कुराण अल्लाहच्या मार्गदर्शनाचा स्रोत आहे. नंबर 3, सत्य माहीत झाल्यानंतर त्याचा जाणून बुजून विरोध करू नये. नंबर 4, धार्मिक बाबतीत योग्य ज्ञान आणि पुरावा महत्त्वाचा आहे. आणि नंबर 5, कुराण शिकावे, समजून घ्यावे आणि त्यानुसार आचरण करावे. तर हे काही गोष्टी होते जे या 2 श्लोकात सांगितले आहे. आता याचं पुढचे जे श्लोक क्रमांक 77 आहे ते आपण त्याचा अर्थ आणि संदेश पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण इथे थांबू.